अल्ट्राचा पॅड आहे, त्याच्या बॅक साइडला जी व्हाईट लाईन आहे ना, तिथून हा इझिली ओपन होतो. ओपन करायचा, यूज करण्यासाठी पॅड घ्यायचा. आता जो आपला पॅड आहे ना, तो असं पॅकेट मध्ये येतो. त्याला कोणत्याही बाजूने आपण ओपन करू शकतो. तो बस ओपन करा. पॅड आहे ना, फर्स्ट आपल्याला त्याची साइड चेक करायची. नॅरो साइड आहे, वायडर साइड. छोटी बाजू, मोठी बाजू. छोटी बाजू कुठे येणार? समोर. आणि मोठी बाजू पाठीमागे. कारण आपण बसतो ना जास्त वेळ, मग ही बॅक साइडने काय करते, कव्हर करून ठेवते मोठी बाजू. समजलं? नंतर पाठीमागून त्याचे स्ट्रिप्स काढून घ्या. आता जो पॅड आहे ना, तो पॅन्टीला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये स्टिक करून घ्यायचा आणि व्यवस्थित प्रेस करायचं. बऱ्याचदा काय होतं, पॅडच्या बॅक साईडला जो स्टिकर आहे, तो स्टिकी पोर्शन जर खराब झाला तर पॅड स्टिक होत नाही. म्हणून फर्स्ट अटेम्प्ट मध्ये स्टिक करायचं आणि नीट प्रेस करून घ्यायचं. व्यवस्थित यूज करायचं. नंतर विंग्स ओपन करायचं. आता या विंग्स ना बॅक साइडला फोल्ड करून घ्यायचं. रेड एक वॉटर कोर केलंय. आता मला सांगा, पॅड यूज केल्यानंतर पॅड चेंज कधी करायला हवा? कधी चेंज करायला हवा? कधी? रात्री? कोणताही पॅड आपण 6 तास यूज करू शकतो. पण जर तुम्ही फील करताय पॅड खूप हेवी झालंय, मला इचिंग इरिटेशन होते, 2 ते 3 तासात पण तुम्ही चेंज करू शकता. जेवढं टाइम टू टाइम तुम्ही चेंज कराल तेवढा तुम्हाला कमी त्रास होईल. स्पेशली पॅड जर तुम्ही व्यवस्थित स्टिक केला नसेल तर आपला पिरियडचा ब्लड आहे तो पॅन्टीच्या काठावरती पडतो. मग काय होतं, चालताना त्रास होतो, इचिंग इरिटेशन होते. पॅन्टी पण चेंज करायची. आणि पॅन्टी जी तुम्ही यूज कराल ना, ती व्ही शेपची असेल आणि स्वच्छ धुतलेली
शिकवलेली असायला हवी. बरेचदा काय होतं स्कूलमध्ये पिरियड्स येतात पण पॅन्टी यूज केलेली नाहीये. अदर टाईपच्या पॅन्टीमध्ये पॅड स्टिक होत नाही, त्यामुळे पॅन्टी यूज करायची आहे. ठीक आहे. आता डिस्पोज करताना लक्षात ठेवायचं, आधी विंग्सनं ओपन करायचं. ओपन कर. पॅडला पॅन्टीपासून काढून घ्यायचंय आणि हा पॅड फेकून द्यायचंय. हो ना? हो ना? हो हो. आपला हा पॅड आहे तो ओपनली फेकून द्यायचा नाही, कारण याच्यावरती पिरियडचं ब्लड आहे ना, ओपनली फेकल्यावरती आजार पसरतात. मी फेकल्यावरती तुम्हाला त्रास होणारच आहे ना, आणि तुम्ही फेकल्यावरती मला त्रास होणारच आहे ना. आपल्या घरी कधी पॅड ओपनली फेकलेलं दिसतं? आपल्याला समजत देखील नाही की जरी आई किंवा ताई असेल तर त्यांना पिरियड झाले, समजतं नाही ना समजत. स्कूलमध्ये पण स्कूलच्या वॉशरूममध्ये फ्लश करणं किंवा ओपनली फेकून देणं डस्टबिनमध्ये, हे चुकीचं आहे. आपण पॅड यूज करतो ना, तो पॅनलने डिस्पोज करायचा. यूज करताना आपण लक्ष देतो व्यवस्थित स्टिक करायला हवं, नाही तर ना व्यवस्थित बसणार नाही. पण डिस्पोज करताना पण आपलीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे डिस्पोज करणं. फर्स्ट विंग्सनं आतमध्ये फोल्ड करायचं, छोटे बाजूने पुन्हा रोल करायचे. आता तुम्ही पॅड चेंज करायला गेल्यावर तुमच्याकडे पेपर किंवा बॅग नाहीये तर काय करायचंय, सोबत जाताना एक रफ पेपर किंवा न्यूज पेपर घेऊन जायचंय आणि त्याच्यामध्ये रॅपर रोल करून